साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. संत महात्मा कबीरजींकडे एकदा एक तरुण मुलगा तक्रारीच्या सुरामध्ये सांगत होता, म्हणे महाराज, मी खूप वेळा सत्संगला गेलो, सत्संगमधल्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या आणि मला आता त्या बऱ्यापैकी कळायला लागल्यात, पण तरीही निरंतर घरच्यांचा तोच हट्ट असतो की सत्संगला जा, सत्संग ऐक, सत्संगला जा, सत्संग ऐक. तर खूप वेळा गेलो म्हणे, ऐकलं आता बऱ्याचदा मी, आणि तेच तेच निरंतर सांगितलं जातं, वारंवार तेच तेच सांगितलं जातं. मला असं वाटतं महाराज की एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती झाली तर परत परत तेच ऐकण्याची काय गरज भासते. मी सांगतोय घरच्यांना म्हणे समजावून की मला कळतंय सगळं, आता माझ्या लक्षात आहे सगळं, पण तरी घरच्यांचा हट्ट असतो म्हणे नाही, सत्संगला जा, सत्संग ऐकत जा. तर म्हणे महाराज, मला असं वाटतं की जर माहिती झालंय मला सगळं तर परत परत तेच ऐकण्याची काय गरज भासते, काय करायला पाहिजे म्हणे, याच्यावरती मला पर्याय सांगा. तेव्हा संत महात्मा कबीरजी बसलेले होते आणि शेजारी लाकडी खुंट्या पडलेल्या होत्या. एक खुंटी उचलली आणि हातामध्ये एक हातोडा घेतला आणि त्या खुंटीवरती जोरदार घाव घातला, तर ती 4 बोटं खुंटी जमिनीमध्ये रोवली गेली. हलवून बघितली तर हल्ली नाहीत, जरा मजबूतपणानं बसली होती. आणि महात्म्यांनी सांगितलं, म्हणे बाळा, उद्या ये, आपण या विषयावर उद्या चर्चा करू. तो मुलगा त्या मुलानं नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. ठीक आहे म्हणे महाराज, मी उद्या येतो. दुसऱ्या दिवशी तो मुलगा परत सकाळी आला, परत तो त्याच सुरामध्ये तो सांगत होता, म्हणे महाराज सांगा ना काय करायला पाहिजे. घरच्यांचा हट्ट की सत्संगला जा, ऐकून झालंय माझं, आता माझ्या बऱ्यापैकी लक्षात आहे, मी सांगतोय घरच्यांना सगळ्या सत्संगमधल्या गोष्टी. तोंडपाठ झाल्यावर म्हणे तेच तेच सांगितलं जातं, काय करायला पाहिजे सांगा ना. महात्म्यांनी कालची जी खुंटी ठोकलेली होती त्याच्यावरती अजून एकदा प्रहार केला, अजून एकदा एक घाव घातला हातोड्याचा. ती खुंटी अजून 2 बोटं मजबूतपणानं अजून जमिनीमध्ये गेली. आणि कबीरजी परत एकदा सांगत होते, म्हणे बाळा, आज पण नाही रे माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर, क्षमा कर म्हणे, पण उद्या सकाळी आला ना तर 100% या प्रश्नाचं उत्तर देईल. तिसऱ्या दिवशी मुलगा परत सकाळी लगबगीनं कबीरजींकडे आला. तो काय बोलणार होता याच्या अगोदरच कबीरजींनी हातामध्ये हातोडा घेतला आणि जी काल परवा ठोकलेली खुंटी होती त्या खुंटीवरती कबीरजींनी अजून एक प्रहार केला, अजून एक घाव घातला. खुंटी अजून 2 बोटं मजबूतपणानं जमिनीत गेली. कबीरजींनी हातोडा बाजूला ठेवला आणि खुंटी हलवून बघितली तर मजबूतपणानं बसली होती, भक्कम झाली होती. आणि म्हणे, बोल बाळा, काय म्हणत होता तो मुलगा? म्हणत होता, हा महाराज, मी तेच सांगायला लागलोय की ऐकत नाहीत आमच्या घरची, रोज सत्संगला जा म्हणतात, तर मी त्यांना ते सांगतोय की मी जातोय, माझं पाठ झालंय, माझं ऐकून झालंय, मला बऱ्यापैकी कळतंय सगळं, तर परत परत तेच ऐकण्याची इच्छा नाही होतंय माझी, कशा करता जायला पाहिजे, मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय म्हणे. कबीरजी म्हणाले, तुझ्या नाही लक्षात आलं बाळा? म्हणे नाही. म्हणे, तू पहिल्या दिवशी आला होता त्या दिवशी मी तुझ्या समोर ही खुंटी जमिनीमध्ये ठोकली, 4 बोटं आत गेली. तू काल पण आला होता तेव्हा पण मी या खुंटीवरती अजून एक हातोड्याचा घाव घातला, खुंटी अजून 2 बोटं जमिनीमध्ये गेली, भक्कम झाली. आत्ता पण तू आलेला दिसल्यानंतर परत एकदा मी या खुंटीवरती एक घाव घातलाय आणि बघ, खुंटी आता तिसऱ्या दिवशी किती भक्कमपणानं मजबूतपणानं जमिनीमध्ये जाऊन बसली. म्हणे, हा महाराज, पण माझ्या प्रश्नाचा आणि या खुंटीचा काय विषय म्हणे, हा संदर्भ कसा घालताय तुम्ही? कबीरजी सांगत होते, म्हणे मित्रा, मी ठोकलेल्या खुंटीचा आणि तू विचारलेल्या प्रश्नाचा फार जवळचा संबंध आहे. तो कसा, ऐक म्हणे. ही जी जमीन आहे, ही जमीन म्हणजे परमार्थिक विचारधारेची जमीन आहे आणि मी जी ठोकलेली खुंटी, ती खुंटी म्हणजे मानवी मन आहे. मानवी मन या परमार्थिक विचारधारेमध्ये जेवढं जास्त खोलवर जाईल तेवढं ते भक्कमपणानं उभा राहील, टिकून राहील, कायमस्वरूपी ते तिथं उभा राहील आणि साध्या सुध्या हिसक्यांनी त्या तिथून निघणार नाही. मी जी 3 दिवसात ठोकलेली खुंटी ही 3च दिवसात इतकी भक्कम झाली की हलक्या फुलक्या हिसक्यांनी ही निघणार नाही. अरे, जर निर्जीव गोष्ट भक्कमपणानं उभा करायची असेल तर तिच्यावरती घाव घालावे लागतात. मानवी मन तर फारच चंचल आहे म्हणे मित्रा, त्याला जर एका ठिकाणी थांबवायचं असेल तर सत्संगरूपी संतांच्या विचाराचे निरंतर घाव त्याच्यावरती घातले पाहिजेत, तर ते परमार्थिक विचारधारेच्या जमिनीमध्ये भक्कमपणानं उभा राहील आणि साध्या सुध्या ताणतणावानं ते निघणार नाही. त्याला तिथून काढण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतील, तरीसुद्धा ते तिथून निघणार नाही. जर भक्कमपणानं परमार्थिक विचारधारेमध्ये उभा राहायचं असेल तर सत्संगरूपी घाव तुला कायमस्वरूपी मनावर घालावेच लागतील. संत महात्मा जी गोष्ट त्या पोराला समजावून सांगत होते, ही गोष्ट मित्रांनो एकदम रास्त आहे. जीवन जगत असताना बऱ्याचदा चढ उतारांचा सामना करावा लागतो, अडीअडचणींचा सामना करावा लागतो, ताणतणावाचा, दुःख दारिद्र्याचा, कधी कधी तर फार मोठं संकट आयुष्यामध्ये सामोरं येऊन उभा राहतं.
पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या प्रसंगांना तोंड देणं ही सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी असते. पण ते सामर्थ्य येणार कुठून? ते सामर्थ्य येतं परमार्थिक विचारधारेपासून, संतांच्या विचारधारेपासून ते सामर्थ्य येतं. आणि म्हणून परमार्थ हा नसानसामध्ये भिनलेला पाहिजे. आणि जर परमार्थ नसानसामध्ये रगरगमध्ये भिनलेला असायला पाहिजे तर त्याच्यासाठी एकच करावं लागेल, नित्यप्रती संतांच्या सान्निध्यामध्ये बसावं लागेल आणि त्यांची विचारधारा आपल्यामध्ये उतरावीच लागेल. आल्यानं संतांच्या वाट्याला सुद्धा खूप मोठ्या मोठ्या अडचणी, खूप मोठे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये उभा राहिले. पण येत किंचितही ती माणसं परमार्थिक विचारधारेपासून लांब गेली नाही. काय कारण होतं? कारण हेच होतं, परमार्थ मनामध्ये आणि मन परमार्थामध्ये अखंड बुडालेलं होतं. मन परमार्थिक विचारधारेमध्ये इतकं खोलवर गेलेलं होतं की तिथून ते निघलंच नाही. आणि म्हणून तर आयुष्याचा उद्धार झाला, म्हणून तर आयुष्याचं कल्याण झालं. आणि म्हणून मित्रांनो, आपली सगळ्यांची ही जबाबदारी, सगळ्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बऱ्याचदा ना सत्संगमध्ये गेल्यानंतर आपल्यासुद्धा मनामध्ये ही भावना निर्माण होते की अरे परवा पण सत्संगला गेलो होतो, याच महात्म्यांची ड्युटी होती, आज पण तेच महात्मा मंचावरती बसलेत, ते काय सांगणार आहेत मला कल्पना आहे. किंवा एखादा महात्मा गीत विचारांसाठी उभा राहतो आणि मग आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की आता हे कोणते गीत म्हणणार आहेत, कोणते विचार सांगणार आहेत मला कल्पना आहे. आणि मग आपण दुर्लक्ष करतो. पण ही भावना मित्रांनो योग्य नाही. ते आपल्यासाठी वारंवार एवढ्यासाठी सांगितलं जातं आहे कारण ते घाव मनावरती बसले पाहिजेत. प्रत्येक वेळी मन परमार्थिक विचारधारेमध्ये थोडं थोडं खोलवर गेलं पाहिजे, तिथं ते रुजलं पाहिजे, थांबलं पाहिजे, टिकलं पाहिजे, उभा राहिलं पाहिजे. म्हणून वारंवार हे सल्ले, हे मार्गदर्शन साधू संतांच्या माध्यमातून आपल्यासाठी केलं जातं आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नको. मन खोलवर परमार्थिक विचारधारेमध्ये गेलं पाहिजे, तर ते टिकून राहतं, तर ते उभा राहतं, तर ते कायमस्वरूपी तिथं रुजतं. गेल्या 18, 20, 22 वर्षामध्ये काही प्रसंग असे अनुभवायला मिळाले की एखादा परिवार खूप नित्यप्रती सत्संगला येत होता, परंतु आयुष्यामध्ये एखादी घटना अशी घडली की ते त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला. म्हणजे काय घडलं तर घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला आजारपण आलं, किंवा आर्थिक ताणतणाव आला, किंवा एखादा व्यक्ती कुटुंबातला मृत्यू पावला. असे प्रसंग आयुष्यामध्ये निर्माण झाले आणि त्या प्रसंगानंतर ती माणसं सत्संगपासून वंचित झाली, सत्संगला येईनाशी झाली. हे फक्त आमच्याच भागामध्ये नाही घडलं मित्रांनो, तुम्ही तुमच्या भागामध्ये सुद्धा बघा. असे प्रसंग तुमच्या भागामध्ये सुद्धा घडलेत की असे प्रसंग वाट्याला आल्यानंतर लोक सत्संगला यायची बंद झाली. तर हे कशामुळं बंद झाली? तर मला असं वाटतं की याच्या पाठीमागे एकच कारण होतं की परमार्थिक विचारधारेमध्ये ते मन खोलवर गेलं नव्हतं. जर तिथं जाऊन ते खोलवर जाऊन जर उभा राहिलं असतं तर मित्रांनो, अशा प्रसंगांना त्यांनी गुरु इच्छा म्हणून स्वीकारलं असतं, भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारलं असतं. जसं साधू संतांनी स्वीकारलं होतं असं या लोकांनी स्वीकारलं असतं, असं या महापुरुषांनी स्वीकारलं असतं. आणि म्हणून माझी सगळ्यांच्या चरणी ही प्रार्थना आहे की आयुष्यामध्ये काय घडेल उद्या कुणालाही सांगता येत नाही. जे घडेल ते मित्रांनो आपल्याला आदरपूर्वक, सन्मानपूर्वक स्वीकारावंच लागेल. भगवंताची इच्छा म्हणून त्याचा स्वीकार आनंदानं करावाच लागेल. वाट्याला दुःख येईल, ताणतणाव येईल, अडीअडचणी येतील, असे प्रसंग निर्माण झाले तर मोठा त्रास सहन करावा लागेल. पण त्रास सहन करता करता परमार्थिक विचारधारेपासून जर लांब गेलो तर मग मात्र आयुष्यामध्ये पुढं अजून जास्त गोंधळाचा सामना करावा लागेल, जास्त पुढं जाऊन ताणतणाव सहन करावा लागेल. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे सगळ्यांच्या श्री सादरचरणी की एकतर वाट्याला कुणाचे असे प्रसंग येऊ नयेत, पण जर आले तरीसुद्धा आपण तिथं उभा राहिलो पाहिजे. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे की आपण सर्वांनी नित्य प्रसंगी सत्संगला यायला पाहिजे, साधू संतांचे विचार श्रवण करायला पाहिजेत, ते मनामध्ये रुजवायला पाहिजेत आणि मन परमार्थिक विचारधारेमध्ये खोलवर उभा करायला पाहिजे. तर मित्रांनो, मग आयुष्यामध्ये कसेही प्रसंग निर्माण झाले तरी भगवंताचा आधार घेऊन आपण आनंदानं, सद्गुरूचा आधार घेऊन सुखानं, समाधानानं आणि आनंदानं जीवन जगू शकतो. साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.